नाही काढायचं भैया केस. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रूम. तर कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज फायनली आम्ही जातो आहे शिर्डीला. तर आता 7 वाजताची ट्रेन आहे आमची आणि आम्ही आत्ता 5:30 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून रेडी होऊन 6 वाजता निघणार आहे आणि 7 वाजता ट्रेन आहे. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं. तर आज फायनली जातो आहे आम्ही शिर्डीला पुण्यामधनं. तर आणखीन अंधारच आहे, उजेड नाही झालेला आहे. तर चला फटाफट मी रेडी होते. संतोष ते सगळेजण रेडी होत आहे तिकडे. सासूबाई पण येते आहे ह्यावेळेस आमच्याबरोबर आणि सासूबाईनं मस्त चहा बनवलेला आहे हे बघा. तर फटाफट चहा पिऊन घेते आणि मग जाते आंघोळीला. आंघोळ करून येऊन रेडी होऊन निघायचं आहे आम्हाला. पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉगला स्किप करू नका. मी थोडाफार माझे केस पण दिसले तरी काढते. बाजूला घेऊ बाजूला. हे तर फायनली आम्ही स्टेशनला पोचलो. गाडी तळाला लावलं 2 जण आम्ही आणि निघालो आता. कारण ट्रेननं जायचं होतं आम्हाला शिर्डीला. फर्स्ट टाईम आम्ही 5 जण जातो आहे, नाही तर प्रत्येक वेळेस आई येत नाही कुठे पण. ह्यावेळेस आई येत होती म्हणून सगळे खूप हॅप्पी होते. तर बरं वाटलं सगळे मिळून जातो आहे म्हणून. तर खूप लवकर उठलो होतो आम्ही आणि कारण 7 वाजता गाडी होती म्हणून 5:30लाच उठून बसलेलो आम्ही आणि स्टेशनला पोचलो. आता कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी आलेली आहे हे माहिती नव्हतं. तर संतोषनी बघितलं मग कोणत्या प्लॅटफॉर्मला आहे ती गाडी आणि श्रेयश खूप एक्सायटेड होता बघा. गाडी येऊन प्लॅटफॉर्मलाच थांबली होती कारण गाडीचं टायमिंग लवकर आहे. 6 वाजताच येऊन लागते गाडी स्टेशनला, 7 वाजता निघते म्हणून. तर आता ह्या गाडीनं आम्हाला जायचं आहे. ह्या गाडीचं नाव आहे पुणे टू साईनगर शिर्डी. ही फक्त शिर्डी जाण्यासाठी ओनली आहे ट्रेन. सकाळी इकडून घेऊन जाते आणि संध्याकाळी तिकडून घेऊन येते सगळ्या पॅसेंजरला. सो आम्ही पोचलो आणि एक विंडो सीट मिळाली. खूप हॅप्पी झाले मी. इथे श्रेयस सासूबाईंचा नाश्ता चालू होता. मला इतक्या सकाळी भूक नाही लागत म्हणून मी एक टेढेमेढे घेतलं होतं आणि ट्रेन सुटली आता जाण्यासाठी. खूप एक्सायटेड होतो कारण शिर्डी आम्ही पाहिलं नाही. 4 महिन्यापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो शिर्डीला जायचं, पण आम्हाला जमत नव्हतं त्याच्यामुळे. तर आता निघालो आम्ही आणि बघू आता कसं आहे. श्रेयस झोपला कारण लवकर उठलं होतं लेकरू माझं. आई पण रेस्ट करतायत. पुढे श्रेया मोबाईल बघती आहे आणि संतोषला पण झोप येते आहे म्हणून त्यांनी पण बसल्यात पुढे. सकाळी छान वाटत होतं वातावरण, एकदम फ्रेश आणि ऊन पण येत होतं. थोडंसं पाऊस पडण्याचे चान्सेस होते कारण आभाळ खूप होता. आणि ही गाडी आमची निघाली शिर्डीसाठी. खूप सुंदर दिसत होती गाडी, ट्रेन आमची. तर चला सगळ्या मिळून जाऊयात. आणि आत्ता आम्ही पोचलो शिर्डीला. साईनगर शिर्डी जंक्शन आहे तिथे पोचलो. हे आईला हळू उतरवत आहेत संतोष. आणि पाऊस इतका होता शिर्डीमध्ये बघू शकता तुम्ही. लिटरली आम्हाला पळावं लागलं आणि शेवटी दादर चढून उतरतो आहे खाली. आणि भरपूर गाड्या लागल्या होत्या तिकडे आणि आम्ही दादर चढून उतरलो.
रिक्षाने जायचं होतं आम्हाला. धरली आम्ही 6 सीटरवाली रिक्षा, पण 6 सीटरचा प्रॉब्लेम असते, भरल्याशिवाय सोडत नाही. मग फायनली आम्ही पोचलो मंदिराजवळ. हे बघू शकता तुम्ही, पुढचं पूर्ण एंट्रन्स मंदिराचं आहे. इकडून एंट्री आहे आणि दर्शन झालं. आतमध्ये फोन अलाउड नव्हतं म्हणून आम्ही घेऊन नाही जाऊ शकलो. जवळपास 4 ते 5 तास फोन माझ्या हातात नव्हता. आणि हे आमचं दर्शन होऊन बाहेर आल्यानंतर इथून आम्ही फोन, बॅग वगैरे सगळे कलेक्ट केलो आणि हे पोचलो आम्ही शिर्डी जंक्शनला. आणि पुण्याला निघण्यासाठी संध्याकाळचे 6ला ट्रेन होती आणि आम्ही बरोबर 6ला 10 कमी असताना स्टेशनला पोचलो आणि गाडीत चढलो आणि बसलो सगळेजण. खूप हालत खराब झाली ती. आणि हे थोडंसं वेपर्स घेतलं होतं खाण्यासाठी तिकडे, कारण भूक लागेल म्हणून. हे बसले सगळे मोबाईल घेऊन, कारण 6 तास आणि आता अंधारा होत होता. दिवस मावळा लागलं कारण ट्रेन सुटली होती आमची 6ला आणि पोचायला आम्हाला 12ला टायमिंग होतं पोचायचं, पण ट्रेन लेट नाईट झाली आणि घरी आलो आम्ही. आणखीन जेवण बाहेरून मागवलं होतं आणि जेवून घेतलो छानपैकी सगळेजण आणि मग झोपून गेलो. दर्शन खूप व्यवस्थित झालं. किती वेळ लागलं, काय लागलं, हे सगळं काही